आणि आता बातमी आहे महत्वाची। मराठा आंदोलकांनी विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडलाय। मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय। विखेंच्या बंगल्यामध्ये आंदोलन केलं जातंय। आमच्या मागण्यांवरनं सरकार चालढकल करत असल्याचा आरोप आहे आंदोलकांचा। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलकांनी विखेंच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडलाय। त्याची ही दृश्य। मराठा आंदोलक आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये येऊन धडकलेले आहेत आणि या बंगल्यामध्ये ठिय्या देखील मांडलाय। आपल्या मागण्यांचं निवेदन विखे पाटील यांना देण्यासाठी आलेले आहेत रमेश केरे पाटील आणि त्यांचे इतर सहकारी। आमच्या मागण्यांवरनं सरकार चालढकल करत असल्याचा आरोप आहे या मराठा आंदोलकांचा आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी हे सर्व मराठा आंदोलक आलेले आहेत। तिकडचे अपडेट आपण घेतोय आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय की गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून मराठा आंदोलक अजून देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला त्याचसोबतच मनोज जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीने सरकार आश्वासनं देते आणि विशेष करून उपसमितीच्या वतीने जी आश्वासनं दिली जात आहेत ती आश्वासनं वेळेत पाळली जात नाहीत आणि ही आश्वासनं दिशाभूल करणारे आहेत। म्हणून त्यांनी आंदोलन जे आहे ते आज खरं तर त्यांनी विखे पाटील यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। निवेदन दिलं जाणारच आहे परंतु कशा पद्धतीने दिशाभूल केली जाते हे देखील त्यांच्या वतीनं सांगितलं जाणार आहे। गेल्या अर्धा तासापासून या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन केलं होतं आणि त्या मागण्यांची देखील त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्या मागण्यांची आश्वासनं देण्यासाठी स्वतः आमदार प्रसाद लाड आणि त्यासोबतच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपसमिती अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी गेले होते। मात्र त्यावेळेस देखील त्यांची दिशाभूल केली जाते असा त्यांचा आरोप आहे। म्हणून थेट ठिय्या मांडून जे आहे ते सर्व आंदोलक त्या ठिकाणी बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राधाकृष्ण विखे पाटील हे थोड्याच वेळामध्ये मंत्रिमंडळ बैठकीच्या ते दिशेने रवाना होणार आहेत। मात्र त्या अगोदर काही शासकीय कामं त्यासोबतच मतदारसंघातील निवेदनं घेऊन आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि याचाच फायदा घेत हे सर्व मराठा आंदोलक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोल बंगल्यामध्ये आतमध्ये आलेत आणि त्या ठिकाणी थेट ठिय्या आंदोलन जे आहे ते ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। विखे पाटील वारंवार आपण पाहतोय की उपसमितीच्या वतीनं वारंवार मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते, आश्वासने देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र हे सर्व आश्वासनं जी आहेत ती वेळेत पाळली जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून हे आंदोलक गनिमी कावा करत जे आहे ते रॉयल स्टोन बंगल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं जरांगे पाटील यांचं ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील आश्वासन देण्याचा प्रयत्न आणि त्यांचं उपोषण कशा पद्धतीने लवकर सुटेल याचा प्रयत्न जो आहे त्यांच्या वतीने सुरू केला होता। बरं निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहू।